त्याची ती साधना देवाला मान्य सुद्धा झाली. पण हे गरजेचं आहे का की त्यानं कृपा करायलाच पाहिजे? अहो, आमच्यासारखे त्याचे किती भक्त असतील याची काही गणना? आम्ही काय एकटेच का त्याचे भक्त? आमच्यासारखे कोट्यावधी त्याचे भक्त असतील, आणि आमच्यापेक्षा जास्त अधिकाराचे आणि जास्त साधनेचे सुद्धा असतील. मग त्यांना सोडून तो आमचा उद्धार करायला काय येईल? कशामुळे आमचा उद्धार करेल? कशामुळे आमच्यावरती कृपा करेल? तो एवढा अधिकार आहे का आमचा की त्यानं आमच्यावरती कृपा करावी? महाराज म्हणतात, बाबांनो, तो जर हत्तीवरती कृपा करत असेल, कनबाळू कृपाळू भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. तो जर हत्तीवरती कृपा करत असेल तर तुमच्यावरती का कृपा करणार नाही तो? अरे, एक गोष्ट लक्षात ठेवा, उच्च नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, घरी रक्षे प्रल्हादासी. ज्यावेळी शांती दूत होऊन हस्तिनापूरला गेला होता त्यावेळी दुर्योधनानं 56 भोगाचं ताट समोर ठेवलं होतं, पंचपक्वान्नांनी युक्त. पण त्याला लाथ मारली आणि विदुराच्या घरी जाऊन कण्या खाल्ल्या. कण्या का? ते त्याला आवडत नव्हतं म्हणून. देव हा नेहमी भावाचा भुकेला आहे, एवढं लक्षात ठेवा. राग कला नाही जाणीत तुका, गिरिधरलाल भाव का भुका. तुम्ही त्याला देताय किती आणि करताय काही संबंध नाही, काही घेणं देणं नाही. काय देऊन देणार आहोत तो त्याला? अहो, ज्याच्या जीवावरती अथवा जिच्याकडून घ्यायचं ती जर त्याचे पाय दाबत असते तर आपण काय देणार ते? काही देऊ शकत नाही आपण. फक्त भावाचं समर्पण करू शकतो, आणि तो भाव त्याला मिळाला ना, तो कुठूनही येतो आणि भक्ताचं रक्षण तो करतो, जसं त्या द्रौपदीचं केलं तसं. त्याच्यासाठी एक गोष्ट गरजेची आहे, स्वीकार करेल तो, उद्धारही करेल, सगळं करेल, पण त्याच्यासाठी अगोदर त्याला हाक मारली पाहिजे. जशी हाक त्या द्रौपदीनं मारली होती की नाही? कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या मुलं असून सुद्धा सांभाळत नाहीत. मुलं घेऊन करायचे काय? नवरा होता तो वारला, आता मी बेवारशी. या अनुभवामधून कोण कोणाचं नाही, माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती निर्माणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी, आणि एकाला मी दुःख भोगी. हा अनुभव विचार झाला नाही, मृत्यू झाला नाही की घरचे येऊन घेऊन जातात. ते दवाखान्यामध्ये गेले.
आणि तिथल्या व्यवस्थापकांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की तुमच्या रुग्णांची मला सेवा करायची. व्यवस्थापक म्हणले आमच्या हातात नाही म्हणे, हे तुम्ही मोठ्या डॉक्टरांना जाऊन भेटा. मोठ्या डॉक्टरांकडे गेले, त्यांना सांगितलं. पण काय करणार, सेवा करणार म्हणजे नेमकं काय करणार, आणि त्या सेवेमुळं काय होणार. इथं असणारे औषध उपचार यंत्रणा जर काम करत नसतील तर तुमची सेवा काय काम करणार, काय परिणाम होणार आहे त्याचा, काही होणार नाही. पण त्या सेवेचा दोष तरी काय नाही, त्याच्यापासून धोका तरी काय नाही. माझा तेवढा वेळ जाईल, त्यांना तेवढं बरं वाटत नाही. ठीक आहे ना, एक रुग्ण दिला, करा म्हणे यांची काय सेवा करायची. नियमित ती त्या रुग्णाला भेटायला जायची, त्याला जे आवडते ते खायला घेऊन जायची, त्याच्याबरोबर गप्पा मारायची, त्याला बरं वाटायचं. तिला त्या रुग्णाला झोपवायची आणि झोपवल्यानंतर रोज त्या इस्कॉनच्या मंदिरातून भगवंताच्या पायावरचे फूल घ्यायचं आणि त्या रुग्णालयामध्ये जायचं. ते फूल त्या रुग्णाच्या अंगावरनं फिरवायचं, एका हाताने फूल फिरवायचं, दुसऱ्या हातामध्ये माळ असायची, भगवंताच्या नामाचं नामस्मरण करत ते फूल फिरवायचं. परिणाम असा झाला की ज्याच्याबद्दल त्या दवाखान्याने खात्री दिलेली नव्हती, कधी जाईल हे सांगता येत नव्हतं, तो रुग्ण ठणठणीत बरा झाला. भगवंताच्या नामाचा प्रभाव आहे. अहो, भगवंताच्या नामानं पाण्यामध्ये टाकलेले दगड जर तरत असतील तर नामामुळं आम्ही या संसारामध्ये आलो आणि हा संसार का तरणार नाही, आम्हीही तो संसार तरून जाऊ. पण त्याच्यासाठी वाचिक सेवा गरजेची. आणि याच्या पुढची सेवा सांगितली मानसिक, मन समर्पित करायला सांगितलं. अर्जुनाने देवाला एक प्रश्न विचारलाय, देवा हे मन एवढं चंचल आहे, चपळ आहे, एका ठिकाणी राहत नाही, त्या मनाला स्थिर करायचं अवघड आहे रे बाबा. महाराजांनी त्या मनाचं स्वरूप सांगितलंय. महाराज म्हणतात त्या मनाला हात नाही, पाय नाही, पण तरीही एका ठिकाणी बसत नाही. एक प्रयोग करायचा असेल तर तुम्ही खुशाल प्रयोग करू शकता. तुमच्या मनाला सांगायचं की मना बाबा उठ, आणि एका मिनिटामध्ये त्या पृथ्वीच्या 1000 प्रदक्षिणा मारत का नाही ते पहा. एवढा त्या मनाचा वेग आहे. त्या मनाला स्थिर करायचं आणि त्या मनाला अर्पण करायचं एवढं सोपं नाही. पांगळं जरी असलं तरी एका ठिकाणी बसत नाही. महाराज प्रमाण देतात बाबा. महाराज सांगतात, पांगुळ झालो देवा
जाय असं ते मन आहे, ज्याला हात नाहीत पाय नाहीत पण एका ठिकाणी राहत नाही. तसं करायचं काय? विषयाचा संग घडला रे घडला की त्या विषयाबरोबर धावत जातं. ते कल्पना नुसती करण्याची गरज असते, एका ठिकाणी बसत नाही ते मन. भलत्या सवे धावे सैराट, खूप अवघड आहे ते मनाचा निग्रह करणं, एवढं सोपं नाही. अहो भले भले त्याच्यामध्ये अडकून पडले, तिथं तुमची आमची काय कथा आहे? नुसता संसारिक विषयाचा संग झाला रे झाला म्हटल्यानंतर त्याच्याबरोबर पळत ते गेलंच. आमचे आजोबा एक गोष्ट सांगायचे तेव्हा, आबासाहेब, मन चंचल असतं कसं आणि ते विषयाच्या पाठीमागं धावतं कसं, याच्यासाठी एक काल्पनिक गोष्ट सांगायची. आमचे आजोबा 4 भाऊ होते आणि त्या 4 भावांनी मिळून एक मांजर सांभाळलेलं होतं, पाळलेलं होतं. त्या मांजरावरती 4ही भावांचं खूप प्रेम होतं. काय झालं, भावांची भांडणं झाली आणि भावांनी वेगळं व्हायचं ठरवलं. मग वेगळं होत असताना त्यांच्या वाटण्या झाल्या, घराच्या वाटण्या झाल्या, जमिनीच्या वाटण्या झाल्या, संपत्तीच्या वाटण्या झाल्या, गाड्यांच्या वाटण्या झाल्या. या सगळ्या वाटण्या त्यांच्या झाल्या, उद्योगधंद्याच्या वगैरे वाटण्या झाल्या. आणि सगळं झाल्यानंतर ते मांजर आणून ठेवलं समोर, म्हणजे ह्याची पण वाटणी करा म्हणे. आता ते मांजरीची वाटणी करा कशी हो? एक मांजर, जिवंत मांजर, आणि त्याची वाटणी करा कशी? तर त्या मांजरीच्या त्यांनी काल्पनिक वाटण्या केल्या. आता ही समजाशी ही मांजर, मांजरीच्या डोक्यावरून पाठीवरून शेपटीपर्यंत अशी उभी रेष आणि पोटावरून अशी आडवी रेष त्यांनी मारली. तोंडाची उजवी बाजू पुढचा उजवा पाय एका भावाला, तोंडाची डावी बाजू पुढचा डावा पाय एका भावाला, पाठीमागची डावी बाजू एका भावाला आणि पाठीमागची उजवी बाजू एका भावाला. करायचं काय? त्या मांजरीचा जो अवयव आपल्या वाटणीला आलाय तेवढ्या पुरतच त्या मांजरीला धुवायचं, तेवढीच गंध पावडर त्याला करायची. मांजरीचं पोट एकदा भरल एवढं दूध तिला एका वेळेला पाजायचं नाही. सुरू होतं काही दिवस हे चाललं. एक दिवशी मांजर त्या अंगणामध्ये फिरत होतं, खेळत होतं आणि खेळत असताना मांजराला दिसला एक उंदीर. उंदराच्या पाठीमागं मांजर गेलं धावत. समोर तारेचं कुंपण होतं, त्या कुंपणाच्या खालून उंदीर गेला, निसटून गेला. पण मांजरीला जाता आलं नाही. मांजरीच्या पाठीमागच्या उजव्या पायाला ती तार लागली, रक्तबंबाळ पाय झाला, पायाला जखम वगैरे झाली. आता तो पाय ज्या भावाच्या वाटणीला गेलाय त्याने त्याच्यावरती उपचार केले पाहिजेत का नाही? त्याला उपचार केले, मलमपट्टी उपचार काय त्याला करायचे ते उपचार केले. आता ते मांजर आहे, ते काय एका ठिकाणी बसणार आहे का? ते आपलं इकडून इकडं उड्या मारायचं, इकडून इकडं जायचं. त्या गोंधळामध्ये ती बांधलेली पट्टी निसटली आणि ती एक बाजू अशी खाली लोंबायला लागली. मांजर गेलं स्वयंपाकघरात आणि चुलीच्या शेजारी दूध दिसलं. दूध प्यायला म्हणून चुलीजवळ गेलं आणि ते दूध पिऊ लागलं. आणि दूध पित असताना ती निसटलेली पट्टी पडली निखाऱ्यावरती आणि ती पट्टी पेटली. पेटल्यानंतर मांजर घाबरलं, घराच्या बाहेर पळत पळत आलं. घराच्या शेजारी कापसाचा कारखाना होता, त्या कारखान्यामध्ये जाऊन शिरलं. सगळा कारखाना जळून खाक, मांजरीची समाधी आत त्या कारखान्यामध्येच. नुकसान झालं. कारखानदार यांच्याकडे आला, म्हणे तुमचं मांजर माझ्या कारखान्यामध्ये येतं, माझा कारखाना जाळतं, माझे नुकसान भरून द्या. ते म्हणले देत नाही. आता देत नाही म्हटल्यावर काय करायचं? गेला न्यायालयामध्ये, गेला. न्यायाधीशांना सांगितलं की साहेब, यांचं मांजर माझ्या कारखान्यामध्ये येतं, माझा कारखाना जाळून टाकतं, माझं नुकसान झालं, यांच्याकडून भरपाई तेवढी वसूल करून द्या. मग न्यायाधीशांनी यांना बोलवलं. 3 भाऊ एकत्र झाले आणि तिथं गेले आणि त्या तिघांनी म्हणणं दिलं, साहेब आमच्या वाटण्या झाल्या, आम्ही घराच्या, गाड्यांच्या, उद्योगाच्या, दागिन्यांच्या, पैशांच्या सगळ्यांच्या वाटण्या आम्ही केल्या. आणि वाटणी करत असताना त्या मांजरीची सुद्धा वाटणी आम्ही केली. प्रत्येक भावानं आपल्या वाटणीला त्या मांजरीचा एक अवयव घेतला. आता नेमकं झालंय कसं, त्या उरलेल्या भावाच्या वाटणीला जो पाय गेलाय त्या पायाला जखम झाली, त्यानं पट्टी केली, ती पट्टी पेटली म्हणून कारखाना जळालाय. त्या पायाचा आणि आमचा काहीही संबंध नाही.
तुम्हाला नुकसान भरपाई घ्यायची असेल तर त्याच्याकडून घ्या ज्यानं पायाला पट्टी केली. ती पट्टी केली नसती तर कारखाना पेटलाच नसता. त्याच्यासाठी जबाबदार, पूर्णपणे कारखाना पेटण्यासाठी जबाबदार हा तो आहे. त्याच्याकडनं भरपाई घ्या काय घ्यायची. साहेबांनी म्हणणं ऐकून घेतलं. साहेबांनी चौथ्याला बोलवलं. तुझ्या भावाचं म्हणणं असं आहे, तुझं म्हणणं काय? त्या चौथ्यानं सांगितलं ते तिघांनी जे सांगितले ते बरोबर आहे म्हणे, चुकीचं त्याच्यामध्ये काहीच नाही. आमच्या वाटण्या झाल्या, बाकीच्या गोष्टींबरोबर मांजरीला पण आम्ही वाटून घेतलं. आता दुर्दैवानं माझ्या वाटणीला जो पाय आलाय त्या पायाला जखम झाली, त्याला मी पट्टी केली, ती पट्टी पेटली म्हणून कारखाना जळाला. काय करू शकतो? फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या म्हणला साहेब. साहेब, माझ्या वाटणीला जो पाय आला होता ना, तो पाय अधू होता. त्याला हलता येत नव्हतं एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती. उरलेल्या 3 पायांनी त्या मांजराला तिथपर्यंत ओढत नेलंय, म्हणून मांजर तिथं गेलं, म्हणून कारखाना जळाला. नुकसान भरपाई घ्यायची असेल तर तिघांकडून घ्या. या पायाचा संबंध नाही, हा कुठं जाऊच शकत नाही. त्या 3 पायांनीच नेलं त्या मांजराला, त्या पट्टीला. माझ्या पायाने काय केलेलं नाही. 3 पाय ज्याप्रमाणे त्या एका पायाला ओढत नेतात, त्याप्रमाणे हे विषय आम्हाला देवापासून आणि आमच्या साधनेपासून लांब नेतात. म्हणून ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलंय, ज्ञान नदीचे भुजंग विषय दरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मार्ग जे. असे हे विषय की जे आम्हाला साधना करू देत नाहीत, आम्हाला तिथपर्यंत पोहोचू देत नाहीत, आमच्याकडून ते करूनच घेत नाहीत, आमच्यामध्ये बाधा आणणारे हे विषय. आणि हे विषय मनाला चंचल करतात. ते चंचल झाल्यानंतर त्याला स्थिर करा कसं, हा अर्जुनानं प्रश्न विचारला. आणि मग देवाने उत्तर दिलं, अर्जुना प्रश्न बरोबर आहे, मन चंचल आहे पण त्याला आवरता येतं. असंशय महाबाहो मनोदुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यासानं आणि वैराग्यानं मनाला स्थिर करता येते. मला एक गोष्ट सांगा, या पृथ्वीवरती मनुष्याच्या शारीरिक बलापेक्षा अधिक बलशाली प्राणी आहेत का नाही? अहो, त्या हत्तीचं बल कुठं, वाघाचं बल कुठं, सिंहाचं बल कुठं, बैलाचं बल कुठं. पण पृथ्वीवरती राज्य कोणाचं आहे? मनुष्याचं. कशामुळे? बुद्धी, अभ्यास. याच्यामुळे अभ्यास ते समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धी मवाप्स्यसि विषकी आहारी पडे समुद्री पाय वाट जोडे. काही करता येतं म्हणे अभ्यासानं. अभ्यासानं मन स्थिर करा. नाही झालं तर वैराग्य. वैराग्य प्रत्येकाजवळ नसतं. प्रत्येकाजवळ वैराग्य असतं, पण त्याला ओळखावं लागतं. कसं? एक गृहस्थ होते, रविवारचा सुट्टीचा दिवस. बायकोला सांगितलं म्हणे आज सुट्टी आहे, आज मी उशिरा उठणार. उशिरा उठल्यानंतर सांगितलं मला बासुंदी खाण्याची इच्छा आहे, बासुंदी करून. बायकोने सांगितलं दूध आणून द्या, बासुंदी करून देते, काय अडचण नाही. बाजारामध्ये गेले, 4 लिटर दूध विकत घेतलं, घरी आले. घरी आल्यानंतर बायको स्वयंपाक करत होती. म्हणे किती वेळ लागेल 1 तासभर. एक काम कर, तू बाकीचा स्वयंपाक कर, मी बासुंदी करू. करा म्हणे. पातेलं घेतलं, ते सगळं दूध त्या पातेल्यामध्ये ओतलं, त्याच्यामध्ये साखर टाकली, त्याच्यामध्ये खवा टाकला, त्याच्यामध्ये वेलची टाकली आणि ते पातेलं गॅसवरती ठेवलं. गॅस पेटवला आणि तासभर त्या दुधाला घोटत बसलं. घट्ट बासुंदी तयार झाली. बासुंदी तयार झाली, बाकीचा स्वयंपाक तयार झाला. बायकोला सांगितलं 5 मिनिटात फक्त जाऊन येतो, तोपर्यंत वाढून ठेव. घराच्या बाहेर गेले आणि बायको ते ताट जुळवाजुळवी करण्याच्या नादामध्ये एवढ्यामध्ये आला तिला फोन. त्या फोनवर बोलत बोलत बायको गेली स्वयंपाकघरातून बाहेर, हे गेले घराच्या बाहेर. त्या स्वयंपाकघरामध्ये आता कोणी नको. किचनचा ओटा, त्याच्यावरती शेगडी, त्याच्यावरती पातेलं, पातेल्यामध्ये बासुंदी आणि त्याच्यावरती एक भिंत आणि भिंतीवरती पाल. काय झालं काय होती, पण ती पाल निसटली, ती बासुंदीच्या पातेल्यामध्ये जाऊन पडली. कोणालाही माहित नाही. 10 मिनिटानंतर आली. वाढ म्हणले मला भूक लागली, आता मी खाणार आहे आणि मस्तपैकी 2 तास झोपणार. बायकोने सांगितलं पाणी घ्या, हातपाय धुवून बसा, लगेच ताट आणून ठेव. पाणी घेऊन बसले, हातपाय धुतले, पाणी घेऊन बसले. बायको स्वयंपाकघरामध्ये गेली, ताट घेतलं, त्याच्यामध्ये भात, पोळी, भाजी, आमटी, लोणचं, कुरवड्या, पापड, सगळं कोशिंबीर सगळं वाढलं. वाडगं घेतलं आणि त्या वाडग्यामध्ये त्या पातेल्यानं बासुंदी होती.
ताट आणून यांच्या समोर ठेवलं. त्यांनी पोळीचा तुकडा मोडला आणि तुकडा मोडून त्याचा घास केला आणि तो घास त्या बासुंदीमध्ये बुडवला आणि त्याशी बासुंदी अशी ढवळू लागली. ते ढवळत असताना त्या बासुंदीमध्ये गाठ लागली. यांनी विचार केला, मी माझ्या स्वतःच्या हाताने बासुंदी केली, गाठ कुठली राहिली नाही याची मला माहिती आहे, खात्री करून घेतली आहे, पण तरी पण गाठ कसली आहे. पोळी बाजूला काढली, बोटाची चिमट केली आणि ती चिमट त्या बासुंदीमध्ये बुडवली आणि त्या गाठीला असं पकडल्याबरोबर ते बिल 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 लागली. असलं काय आहे म्हणून त्याला धरलं आणि असं बाहेर काढल्याबरोबर निघाली पाल. पाल दिसल्याबरोबर ताटा सकट बासुंदी फेकून टाकली. ज्ञानोबाराय विचारतात, असं का करतो? ताट का भिरकावून दिलं? ताट का भिरकावून दिलं म्हणजे अरे त्या ताटामध्ये विष आहे. अरे ताटामध्ये विष आहे का ताटामधल्या एका पदार्थामध्ये विष आहे? एका पदार्थामध्ये विष आहे. तो एक पदार्थ बाजूला काढ, भात खा, पोळी खा, भाजी खा, आमटी खा, याच्यामध्ये तर विष नाहीये ना. विष फक्त बासुंदीमध्ये. बासुंदी बाजूला काढून ठेवा आणि बाकीचे पदार्थ खात नाही. एकदा ताटामधल्या एका पदार्थामध्ये विष आहे हे कळू द्या, ताटाचा त्याग होतो, सगळ्या अखंड ताटाचा त्याग होऊन जातो. माऊली सांगतात, विषे रांधिली रस सोय, जेवणारा ठावे होय, ताटची सांडोनी जाय जया परे, तैसी संसाराया समस्ता जाणीजे जे अनित्यता वैराग्य दवडिता. पाठी लागे एकदा दोष कळाला बरोबर आपोआप वैराग्य निर्माण होतं. संसाराचा दोष कळाला की वैराग्य निर्माण होतं आणि त्याच्यानंतर मनाला आलंबनाची गरज असते. संसारापासून ते मन बाजूला केलं की त्याला कुठंतरी स्थिर करावं लागतं. भगवंताच्या पायावरती ते स्थिर केलं की भगवंताची प्राप्ती जप होते. माऊली हे सांगितलं ते बरोबर आहे, पण याच्याशिवाय दुसरा आणखी कोणता उपाय आहे का, मार्ग आहे का? अभ्यास आणि वैराग्य सोडून एवढ्यानं झालं नाही तर तिसरा मार्ग सांगतो म्हणतात माऊली. ज्याला मन समर्पित करायचंय त्याला प्रार्थना करा, त्याला म्हणा, गोपाळा रे तुझे ध्यान लागो भवदुस्तर. गोपाळा रे तुझे तुझ्या रूपाचं ध्यान आमच्या मनाला लागावं, एवढी कृपा तू आमच्यावरती कर. त्याच्यावरती विश्वास सोडा, तो निश्चित स्वीकार करेल आणि ज्या वेळेस तो स्वीकार करेल त्यावेळेला काय होईल, तो हावतरेल भवदुस्तरमतीचा, तो या माईक संसार सागरामधून बाहेर काढेल. तेव्हा देहधारी आपण सजीव आहोत. रोज आपल्या अनुभवाला दुःख येतं. दुःख का होतं याचा विचार करण्यापेक्षा दुःख कशामुळे होतं याचा जर विचार केला तर त्या दुःखाचं कारण कळेल. दुःखाला कारण शरीर आहे, देह आहे, आणि जोपर्यंत तो देह आहे तोपर्यंत दुःख असणारच. जर आपल्याला सुखाची अनुभूती येत असेल तर केवळ सुख मिळत नाही, सुखाबरोबर दुःख सुद्धा भोगावं लागतं. दोन्ही गोष्टी आपल्याला अनुभवाला येतात. सुख झाल्यानंतर बरं जर वाटत असेल तर दुःखामध्ये वाईटही वाटायला हवं. होतं तसं, आणि परिणाम असा आहे त्याचा, त्याचं प्रमाण असं आहे
आयुष्यामध्ये जेवढे सुख मिळतात त्याच्याहून जास्त दुःख असतात. सुख पाहता जवळ पाडे दुःख पर्वता एवढे असतात. दुःखमुक्त व्हायचं असेल तर त्याच्यासाठी शरीराचा बाध होऊन उपयोग नाही. त्या शरीराला कारण जी देह अवस्था आहे त्याचा बाध झाला पाहिजे आणि ती देह अवस्था घालवण्याचं काम तो करतो. मृत्यूरूपी संसार सागरामधून उद्धार करून तो घेऊन जातो. 7व्या अध्यायामध्ये त्याने सांगितलंय, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मूपांतरन्ति ते. मला जे शरण आले त्यांचा मी उद्धार केला आणि त्यांना दुःख मुक्त करून टाकलं. त्यांना जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे मी नेऊन ठेवलं. तो हा उतरेल भवदुस्तर नदीचा तो उद्धार करेल आणि या भवसागरामधून भव नदीमधून उद्धरून पलीकडे घेऊन जाईल. म्हणून महाराज सांगतात, मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी. तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. मनवोनी शरण
करण्यासाठी तो येतो. महाराज म्हणतात, मी हे ज्या अर्थी तुम्हाला बाबांना सांगत आहे त्या अर्थी ह्या गोष्टींची मी अगोदर साक्ष करून घेतलेली आहे. या गोष्टींचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे आणि साक्षीदार म्हणून तुमच्या समोर आलोय. तुका म्हणे साक्षी आले तरी गेले प्रगट. हे आमचे बोल आहेत, हे अनुभवाचे. अनुभवे आले अंगा ते जगात तसे. ते अनुभव तुम्हाला सांगायला आलोय. त्याच्या प्रत्येक अवतारामध्ये होतो. कृष्ण अवतारामध्ये उद्धव म्हणून त्याच्या बरोबर होतो. राम अवतारामध्ये अंगद म्हणून होतो. ज्यावेळेस हा लंका घ्यायला निघाला होता त्यावेळी प्रत्येक क्षणाला निद्रा करीतो होतो पायी सवेची लंका घेतली तई. दिवस रात्र त्याच्या पायाजवळ आम्ही असायचो आणि त्याचा भक्तवत्सलपणा कसा आहे हे आम्ही पाहिलेलं आहे. अंब ऋषी पासून ते भगवंताच्या कृष्ण अवतारापर्यंत त्याच्या बरोबर आम्ही आहोत. नित्य त्याच्या संगतीमध्ये आहोत. त्याचा भक्तवत्सलपणा आम्हाला माहित आहे. आणि माझ्या या बोलण्यावरती तुमचा जर कोणाचा विश्वास नसेल आणि तुम्हाला जर दाखला हवा असेल, प्रमाण पाहिजे असेल, तर ते प्रमाणही तुम्हाला देतो. एका ठिकाणी जा आणि तिथं जाऊन ह्या सगळ्या गोष्टींची शहानिशा करा. महाराज म्हणतात, पहा, तुका म्हणे नाही विश्वास जाणी. विश्वास ज्यामनी पहावी पुराणे विचारुनी. माझ्या बोलण्यावरती विश्वास नसेल तर पुराणांमध्ये जाऊन पहा. प्रत्येक काय असतं की हे पुराण म्हणजे नेमकं काय. पुराण म्हणजे एक धार्मिक ग्रंथ असं नाहीये. पृथ्वी निर्माण झाल्यापासून काय काय घडलं हे ज्या ठिकाणी लिहून ठेवलंय ना त्याला पुराण म्हटलं जातं. धर्मग्रंथ आहेत ते. पण त्या धर्मग्रंथामध्ये सांगितलंय काय हे तर अगोदर पहा. महाराज म्हणतात, अरे बाबांनो, गायली पुराणे. वेदशास्त्र याच्या कृपेबद्दलच ग्वाही देत असतात. वेदशास्त्रांनी सांगितलंय, पुराणांनी सांगितलंय की जगताचा नियंता हाय, जगत निर्माण हा करतो आणि जगताला सांभाळतो सुद्धा हा.
हा एकमेव आहे जो आमचा उद्धार करू शकतो. आणि त्याच्यासाठी 28 युग झाली पंढरीमध्ये तो क्षेत्र संन्यास घेऊन उभारलाय. कंबरेवरती त्यानं हात ठेवले. कंबर दुखती म्हणून हात ठेवलेले नाहीयेत ते ना, ते त्याच्या पाठीमागं कारण आहे. काय ते कारण? तो त्याच्या दर्शनाला जाणाऱ्या प्रत्येकाला हे दर्शवतो, दाखवतो. अरे बाबा, मी कमरेवरती हात ठेवून तुम्हाला सांगतोय काय, जी भवनदी तुम्हाला तरुण जाण्यासाठी कठीण आहे ना, ती माझ्या सहाय्यानं तुम्ही सहज तरुण जा. हे त्या पांडुरंगाष्टकामध्ये जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितलंय. प्रमाणं भवाद्वेरिदं मामकानां नितंबः कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्व सत्यै धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. हे पांडुरंगाष्टकामध्ये सांगितले. प्रमाण देतोय तो कमरेवरती हात ठेवण्याच्या पाठीमागचा, की ही भवनदी तुम्ही सहज तरुण जाल. जो त्याला शरण जातो त्याचा तो उद्धार करतो. आणि हे वेद पुराण उपनिषदामध्ये लिखित आहे. तिथं जाऊन त्याची खात्री करून घ्या. बाबांनो, याला सर्व भावानं शरण जा, हा तुमचा उद्धार करेल. म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवसी, तुहा उतरेल पार. भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा तुहा उतरेल पार. भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले, तरी गेले प्रगट तुहा उतरेल पार. भवदुस्तर नदीचा नाही म्हणणार.
जय